तुमचा कोणी बॉयफ्रेंड आहे का हो? काय विचारून राहिला बे तू? आम्हाला मदत लागली तर मदत करा. काका रेडी? अरे रेडी काय, मी एक्साइटेड आहे. मला सांग आधी काय करायची, काय मदत तुला? ग्रेट, तुमची एक्साइटमेंट अशीच राहू दे. राहणार कोणत्याही क्षणी ते इथे येतील. अरे मग मी काय करायचं सांग ना लवकर. सोपं आहे. समोरून सुमित आणि सौम्या चालत येते. तुम्हाला रोड क्रॉस करायला इथे थांबायचं बस. अच्छा, म्हणजे मी मशाल मधला दिलीप कुमार. ए भाई, कोई रोड मदद करो यार, रोड क्रॉस करने के लिए भाई. हे बघा, असं काही एक करायचं नाहीये. नाही? हा काका, ते येत आहेत. एक अरे काय हे घ्या, हे घाला पटकन. अरे हे टोपी मला शोभणार आहे का? हे काय वाटेल ते काय देतोस तू मला? हो काका, सौम्या तुम्हाला ओळखणार नाही का? अरे हो 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 हो. चष्मा. अरे हे कसले चष्मे देतोस तू मला? पटकन. अरे काय आता, हे काय चालवलंयस तू? काका अरे काठी कशाला आता? हे मस्त आहे. हे घ्या. ए उलटी. आधी नाही काका ते आले. काका. हा काका मला ऐकू येतंय, फक्त दिसत नाही. काका काय रे बाळा? तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का? किती चांगलं आहेस रे तू बाळा. नशीब कुणाला तरी कळलं की मी इथं उभा आहे म्हणून. दिसून सुद्धा दिसत नाहीये. म्हणजे लोकांना दिसतंय की एक म्हातारा इथे रोड क्रॉस करायला थांबलाय, पण कोणी गाडी काय थांबवत नाहीये. आणि मला काही दिसत नसल्यामुळे मला काही रोड असा क्रॉस करता येत नाहीये. म्हणजे एखाद्या गाडीने उडवलं. असं नका बोलू काका. असं नका बोलू. चला ना, मी तुम्हाला रस्ता क्रॉस करून देतो. चला. अरे हॅलो सर, तुझ्या मदत करेल. चला इकडे. सांभाळ रे, गाडीवाला वाईट आहेत सगळे. थांबा. घरी कधी येतोयस मला सांग. का? हा प्लॅन कोणाचा होता? राघवचा. अच्छा, तुला माहिती होतंय सगळं? नाही, तरी मला फोनवर सांगितलं होतं. मग आजच्या दिवसात तो माझ्याकडून गेला असं समज. का, काय झालं? नाही ते असू दे. हा माणूस मला नाही, ते असू ती बघती अजून. बघते का? देव तुझं भलं करू रे बाबा. काका ऑल द बेस्ट. फार भारी ऍक्टिंग केली. ओके चला, जातो. त्याला मी तिकडे गेल्यावर ऑल द बेस्ट. चांगलेच प्लान बनवतोय. जाऊया. आजच्या काळात स्वतःच्या कामात दुसऱ्यांकडे बघायला वेळ नसतो. तुझं बरं लक्ष गेलं रे त्यांच्याकडे. अगं सहज लक्ष गेलं माझं, आणि मला मनापासून वाटलं की त्यांना मदत करावी म्हणून मी गेलो. खरं तर प्रत्येकानंच आपलं हे कर्तव्य समजून केलं पाहिजे, नाही का? मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हास
जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली लाज वाटते अशी अवस्था केली अशी अवस्था केली काका आणि भिकारी बनवायचा प्लॅन होता. अरे शेजारी बसवला असता तुला भीक मागत असा कळलं की नाही. कॉलेजच्या काळात केवढी ऍक्टिंग करायचो मी. देवानंद सारखी स्टाईल होती माझी. देवानंद म्हणायचे मला. काय सांगताय काका एकदा देवानंद कोंबडा देवानंद काका राजेश खन्ना. अरे त्यांना पोट मिसळणार रे राजा. डायलॉग त्याची पण मी कॉपी करायचं बरं का. आय हेट टिअर पुष्पा हेट टिअर. देवानंदाला परत त्यानंतर मी ठरवलं कॉपी करायचीच नाही कोणाची. स्वतःचा अभिनय करायचा. त्यामुळे ते मिक्सअप होतंय असं. मनोज कुमार असा नाही रे मनोज कुमार. मनोज कुमार असा आणि एका डोळ्याने असा तू काय माझा डिरेक्टर झालास का रे. तुला लाज नाही वाटत. चाल हे सगळं सामान कुणी आणायला सांगितलं? तुम्हीच आणायला सांगितलं होतं मॅडम. मी भाऊ काय प्रॉब्लेम? थांब मी बघतीये ना. बघू एक मिनिट. तुझा मिल्क क्रीम कॉफी टी शुगर हे आपल्याकडे होते ना. मग परत कशाला मागवले? ऍक्च्युली कुकने लिस्ट दिली होती खरं तर, पण चेक करायची राहून गेली रे. असं कसं राहून गेलं? थांब शाल्मली लिस्ट का नाही चेक केली आहेस? अभि अरे एवढा इश्यू करण्याची काही गरज नाहीये. ही छोटी गोष्ट आहे. ही छोटी गोष्ट आहे? हा ही कशी काय छोटी गोष्ट आहे? हे सगळं सामान आता परत जाणार आहे का? वाया जाणार आहे ना? नाही वाया नाही जाणार. मी बोलते ना वेंडरशी, तो परत घेऊन जाईल हे सगळं. हो या जगात असा कुठला वेंडर आहे जो एकदा विकलेलं सामान परत घेतो? मी मला सांग. आडाडी म्हणण्यासारखं उगाच बोलू नको. माहिती नसेल तर अजिबात बोलू नको. अभिमान अडाणी कोणाला म्हणतोस तू? हा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माझ्याकडे तुझ्यापेक्षा 1 डिग्री जास्त आहे ना. मग त्याचा वापर कर ना. इथे नुसते युट्यूबवर व्हिडिओज बघून कॅफे चालवता येत नाही. अभि त्याला मेहनत करावी लागते. मेहनत जी मी करतो. एकतर कॅफे लॉस मध्ये चाललंय त्यात तुम्ही उधळपट्टी करा म्हणजे वाटच लागेल. कॅफे बंद होईल आपलं. एक मिनिट म्हणजे तुला काय म्हणायचंय अभि? मी उधळपट्टी करते? मी मेहनत करत नाही किंवा मी टाइमपास करायला येते इथे? हा अगदीच तसं नाही म्हणायचं. शब्दात पकडू नकोस मला. मग कसं? शाल्मली कॅफे चालवणं इज अ सिरियस बिझनेस आणि त्याची जबाबदारी राघवने मला दिली आहे. मला सो तुझ्या इंटरफिअरन्समुळे ज्या चुका होणार आहेत ना त्या मला त्याच्या समोर जस्टिफाय करावं लागतील ज्या मी नाही करू शकत. इंटरफेरन्स म्हणजे मी ढवळाढवळ सरळ सांगायचं होतंस ना की नको येऊस तू कॅफे मध्ये. मला नकोयस तू. नसते आले मी. ओके नको येऊस. यापुढे मी या कॅफेत पाऊल ठेवणार. गुड. ठीक आहे सांभाळ मग तू तुझा कॅफे. बघूया माझ्याशिवाय काय काय करतोस ते. बाकी काही नाही केलं ना तरी अशा मूर्ख चुका नक्की नाही करणार. अभि कुड़ नशे से चढ़ गई पतंग सुलग गई कुड़ पतंग. ह्याच्यावर डान्स बसवतोस? हा रे पण शाल्मलीचं जरा ओपिनियन हवं होतं. कुठे आहे? गेली. गेली कुठे? बाय.
बाहेर? ती बस समोर बसली. का बाहेर का? मला माहिती नाही, तीच मला म्हटली की मी यापुढे कॅफेत पाऊल टाकणार नाहीये. द्यावा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. तू पुन्हा भांडलास तिच्याशी? ती भांडली माझ्याशी. तू काय फालतूगिरी लावली यार. तू काय फालतूगिरी लावली यार? आमचं नेहमी भांडण होतं तेव्हा तुम्ही मला का बोलता? तिला का कोणी काय बोलत नाही? तू आमचा कोण आहेस? मित्र. ती कोण आहे? माझी बायको. मग आम्हाला मित्राच्या बायकोची काळजी नको घ्यायला? काय बोलतोय? चला आपण पुरुषला नाकावर इगो घेऊन असतो. तिच्या इथे येण्यापासून कॅफे तिच्या कंट्रोलमध्ये, या गोष्टीचा राग आहे तुला? हे असं काही नाही आहे. असंच आहे मोटू. हाय स्वीट हार्ट. इथे बाहेर काय करतेस? तुला माहित नाही? देख, कुछ पत्थर फेंकने होते और कुछ सिर्फ उठाने. म्हणजे दगड दगड असतात. अभय सुद्धा एक दगडच आहे, पण फेकून देण्याजोगा नाहीये. तो जर उचलला तर एक शोभेची वस्तू आहे असं म्हणतोय मी. हे बघ राघव, तू प्लीज मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. मी आत पाऊलही टाकणार नाही. बरं काय झालंय ते तरी सांगणार आहेस? छोड ना, माफ कर दे मोटू को. म्हणजे तुझ्या अभिमानला आणि आमच्या मोटूला. तू बरोबर बोललास. तो मोठूच आहे, चाडिया. कल नावाचा प्रकार कुठे गहाण ठेवून आलाय ना देव जाणे. तू आता हे जे काय बोललीस ना, जाऊन सांगतो मी त्याला. ए जा, मी नाही घाबरत त्याला. त्याला जाऊन म्हणावं मी त्याला मोटू, गोलू, ढोलू, जाड्या असं खूप काही म्हटलंय. मी नाही घाबरत त्याला. पण तो घाबरतो ना तुला. पण त्याही पेक्षा जास्त तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. अच्छा 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 अच्छा. राधा, नो बटरिंग. मी अजिबात आत येणार नाही. आणि जर तू मला हे सतत सांगत राहिलास ना तर मी घरी निघून जाईन. ना ठीक आहे, खाऊन घे. बाप्पाला फोन लावा ना. फोन तुझाच आहे. पहिले खाऊन घे, वडापाव की निघायला लागेल आपल्याला. बाप्पाला फोन लावूया ना. बरं कर, मी तुला शिकवते. हा. टच स्क्रीन आहे हा. काय आहे? टच स्क्रीन. नुसतं बोट लावायचे त्याला, हा फोन लागतो. हा ते लाल बटन दाब. ते हा हा हा. आता हे फोन बुक लाव इथे. इथे हा लाव. हा हे बघ फोन आले बघ सगळ्यांचे. हा राघव, मोरे वहिनी, बाप्पा. हा बघ आम्ही नाही. आता फोन इथे बटन दाब दाब. बाप्पा नाही नाही, आता इथे दाब परत. हे काय आहे? हिरवं हिरवं बटन. हा दाब. हा तेव्हा असं असं होतं ना. आता हा. आता विण्याली फोन लागला. हा बाप्पा ए त्यांनी उचललं नाही. चहा छान आहे तुमचा. हा उचललं उचललं. बोल बोल बोल. बाप्पा स्पीकरचं बटन दाब. हा. ते स्पीकरचं चित्र ते दाब. हा बाप्पा हा ही बोल. बाप्पा आम्ही पोहोचलो. तू काय करू राहिला? काही नाही, मी एक मीटिंग संपली, आता चहा पितोय, दुसरीकडे जायचंय. तो निघाले. मला ऐकले, सगळे गावाला ऐकले. बोल तू.
पप्पा सुमित राघव सगळे कसे आहे? हो सगळे मस्त आहेत. तुमची खूप आठवण काढतात. मला बी लय आठवण येते. मोरे वहिनी हा भाऊ कसे आहे? सगळे बरे आहेत. तू ओळख मी कुठून फोन केलाय? कुठून कुठून लावलायस? माझ्या फोनवर ना. हा स्वतः केलंय स्वतः. आई तो साधा सुद्धा फोन नाहीये, स्मार्टफोन आहे स्मार्टफोन. हा हा आहे तो. नाही फोनचं नाव आहे स्मार्टफोन. हा 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 पप्पा स्मार्टफोन. मला जमला फोन लावायला. हो मग जमणारच. माझी आई आहेस ना तू. आणि माझ्या डोक्याचा ताप आहे. काय म्हणले? मी डोक्याचा ताप आहे? बाबा बोल ना, इथे कुठे भांडते? बोल. बाप्पा बर आई मी ठेवू का? म्हणजे उशीर होतोय, चहा संपायचा आहे, त्यांना पैसेही द्यायचे आहेत. उशीर होतोय, ठेवतो मी. हा 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 बाप्पा तू काळजी घ्या स्वतःची. हो तुम्ही पण नीट राहा आणि काळजी घ्या एकमेकांची. हा हा ठेवलाय. ठेवलं? हा ते लाल बटन दाब. ठेवलाय त्याने. हा घे आता खाऊन घे. वडा पी लवकर लवकर खा. चल अगं झालं ते खा. दे इकडे. काय कोणाला फोन केला असेल त्याने? बोलत असेल तिच्या कोणा मित्राबरोबर. काय बोलतो? बायका जेव्हा अपसेट असतात तेव्हा ते त्यांच्या कोणा मित्राला फोन करतात आणि त्यांचा त्रास शेअर करतात. मैत्रिणीशी नाही शेअर करत का? हा असू शकतं, पण तशा बायका फार कमी असतात. पण बाकीच्या बायका मित्रालाच फोन करतात. मला वाटतं तुझ्या बायकोने कदाचित मैत्रिणीला फोन केला असेल. तू फोन घ्या आधी. अरे हो एक मिनिट. सॉरी 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 सॉरी. शाल्मली आहे. हाय बेबी व्हॉट्स अप? बेबी काय करतेयस? बोर होते यार मी. आय होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. नाही ग काय झालं? हाँ कुछ नहीं बस यूं ही. शाल्मली शाल्मली काय झालं? हे बघ जर तू सांगणार नाहीस ना तर माझं लक्ष नाही लागणार. प्लीज सांग काय झालं? अगं काव्या त्या जाडियाने डोकं फिरवलंय माझं. अगं म्हणजे माझ्याकडून चुकून आधीच मागवलेलं सामान पुन्हा मागवलं गेलं तर त्या निमित्ताने आज मला कळलं की मी ह्याला ज्या काही याच्या चुका दाखवत असते ना त्याचा राग येतो. अभिला राग. म्हणजे आपण ह्याला समजून घ्या आणि आपण समजून घेतल्यावर मात्र हमार सजना भइल गुस्सा. व्हॉट्स दॅट? भोजपुरी फिल्म आहे. मी पोस्टर बघित. तू ते सोड ग. हे बघ काव्या मुद्दा हा आहे की अभिला असं वाटतं मी त्याच्या कामात ढवळाढवळ करते. हा आणि माझ्या ढवळाढवळीमुळे ह्याच्याकडनं चुका होतात. तो असं बोलला? हो ना. आणि बरं काय म्हणाला माहितीये मला? तो मला म्हणतो राघवने मला दिला ना कॅफे चालवायला, मग तू कशाला आलीस इथे असं बोलला. म्हणजे तू त्याची मदत करतेस आणि हे त्याला दिसत नाहीये. दिसायचं सोड. सगळं जाणवही नाही माणसाला की एखादी व्यक्ती बिचारी काय इथे येते कशासाठी. तिचा काही स्वार्थही नाहीये. सगळे पुरुष सारखे कितीही करा त्यांच्यासाठी ना त्यांना कळणं कठीण. हॅलो कंट्रोल. म्हणजे सगळे सुमित सारखे नसतात ग. हा म्हणजे सुमित की तर एकदम म्हणजे ऐसे मतलब बातच एकदम वेगळी आहे. म्हणजे अलग आहे. म्हणजे काव्या तू विषय नको ना बदलूस.
नाही ना मी त्या जाडियाला धडा शिकवला ना, नाव बदलून टाकीन मी माझं. काय रे? काय नाही, बहुतेक मैत्रीणच आहे. नक्की? होय, कॉफी होती, दारू नाही. सॉरी. 1 मिनिट, काय करणारस तू? करायचं काय, मी तर त्याला सांगून आले तोंडावर त्याच्या, म्हटलं पाऊल ठेवणार नाही कॅफेमध्ये परत. हा बरं केलंस. बरं मला सांग, कुठेस तू? बाहेरच बसले मी कॅफेच्या, येईलच ना माझ्याशी बोलायला कधीतरी? येऊ दे, चांगला ठोसाच देते नाकावर. बर, तू काही काळजी करू नकोस. मी आणि सुमित आम्ही सगळं काम निपटून एक थोड्या वेळात पोहोचू कॅफेमध्ये, आणि त्यानंतर आपण दोघी म्हणून त्याच्या नाकावर ठोसा देऊयात. ठीक आहे? चल, केक हवाय? हाँ हाँ आ जाओ, जाड़िया को मिल के मारेंगे. ठीक आहे बेबी, बाय बाय, टेक केअर. बाय. एपिक भांडण या दोघांचं, एपिक. काय चाललेलं असतं तेच मला कळत नाही. एकतर एवढं प्रेम करतात एकमेकांवर आणि भांडण करायची. एनिवे, आता काय जावं लागणार आपल्याला. तुम्ही दरवेळेस मलाच का बोलता? माझी तेवढी चूक दिसते का तुम्हाला? ती काय करते ते कधीच दिसत नाही. मी काय फेस करतोय तुम्ही बघताय का? फेस करायला आधी स्पेस स्वच्छ असावा लागतो, कळलं का अभ्या? एक्झॅक्टली अभि, तुझ्या मनात एक, तोंडावर एक. ऍटलीस्ट स्वतःच्या बायकोशी तर असं वागू नकोस. मी असं कधीच नाही बघत. हो का? मग असं काय केलंय जे मी त्याशी रुसून बसले बाहेर तिकडे? मी काहीच नाही केलं. ऐक 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 अभि, अभि, मला असं नाही वाटत की शाल्मली हे सगळं ती किती ग्रेट आहे हे लोकांना दाखवायला करते. मला मान्य आहे की तुझा बिझनेस सेन्स खूप चांगला आहे. हो. हा, याच्यात रिस्क आहे. मग त्यामुळे जर समजा काही प्रॉब्लेम आला तर तो तुला एकट्याला फेस करावा लागू नये असं तिला वाटतंय, म्हणून ती तुझ्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करते. आता एवढा तरी अधिकार तू तिला देणार आहेस का नाही? हो ना. उगाच अभि तुझा मेल इगो मध्ये येतोय. नाही का ग, तसं नाहीये. मी नाही तसं वागलो. मग कसं आहे? एक मिनिट अभि, तूच तिला म्हणालास ना की तू इथे का येतेस, का लुडबुड करतेस? तूच म्हणाला होतास ना. हा, असं बोलूच करू शकतोस तू? नाहीतर काय, उद्या जर आकांक्षा विन्यासोबत अशी वागली तर विन्याला राग नाही येणार? कुठून कुठे चाललायस तू? मस्त. अरे त्याला समजवायला बोललो यार. हे पण उद्या जर आकांक्षाने तुला बायको म्हणून हेल्प केली तर तुला आवडेल ना? आवडेल ना? पण याला याच्या नावाप्रमाणे अभिमान जो काही उपयोगाचाच नाही. बघा मी असं काही वागलेलो नाहीये. नाही म्हणजे मला मान्य आहे मी थोडासा डॉमिनंट वागलो असेल. हा, थोडासा. थोडासा? थोडासा? बरं बाई, खूप. तू मला बाई म्हणालास.